आता आपण चौथ्या अध्यायात वळणार आहोत. याच्यामध्ये नामी आणि रुत यांचा सुंदर असा प्रवास देवाच्या सहवासात आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विश्वास जो पकडला आणि त्या विश्वासामध्ये त्यांनी धैर्य न सोडता आपल्या जीवनात त्या ठाम राहिल्या, तर या दोन स्त्रियांकडून आपल्याला बघाव्यास इथे मिळते. आणि खूपच असा छान प्रवास इथे दिलेला आहे. याचा आपण शेवट म्हणू शकत नाही, परंतु त्यांनी त्या अडचणीच्या काळामध्ये जेव्हा देवाला स्मरण केलं, देवाला आनंद दिला आणि देवाबरोबर त्या राहिल्या, देवाबरोबर त्या आनंदित राहिल्या, म्हणून परमेश्वराने त्यांना सोडला नाही. त्यांच्या अडचणीमध्ये, समस्यांमध्ये त्यांनी कधी देवाला दोष दिला नाही, देवाचे आभार मानले. जिथे कुठे गेल्या, ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या त्या लोकांसाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. म्हणून आपण रूत या चौथ्या अध्यायामध्ये जात असताना त्याचं वचन 1 ते 22 आज आपण पुन्हा एकवार बघूयात. तर रूत याचा चौथा अध्याय वचन 1 ते 22. इकडे बवाज वेशीत जाऊन बसला. इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला. तेव्हा हा म्हणाला, अरे गृहस्था, येथे येऊन बैस. तेव्हा तो जाऊन तेथे बसला. मग गावातील 10 वडील पुरुषांस बोलावून त्यांस तो म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा. आणि तोही बसले. मग तो त्या जवळच्या आप्तास म्हणाला, मवाब देशाहून नामी आली आहे. ती तुझा माझा बांधव अलिमलेक याच्या शेताचा वतन भाग विकित आहे. तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडीलजण यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी. तुला ती सोडावयाची असली तर सोडीव, ती सोडावयाची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल. कारण ती सोडविणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही. तुझ्या मागून माझा हक्क आहे. तो म्हणाला, मी ती सोडवितो. बवाज म्हणाला, ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेतली त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूत हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल, यासाठी की मैताचे नाव त्या वतनाला कायम राहावे. तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मला ते वतन सोडविता येत नाही, कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हावयाचा. तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे, कारण माझ्याने ते सोडवत नाही. वतन सोडविणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्रायल लोकांस प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतान काढून दुसऱ्यास देत असे. प्रमाण पटविण्याची इस्रायल लोकांत हीच चाल होती. तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, तूच ते वतन संपादन करून घे. मग त्याने आपले पायतान काढिले. बवाज त्या वडील मंडळीस व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलिमलेखाचे आहे व खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूत माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे. ते यासाठी की मैताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृतांचे नाव त्याच्या भाऊबंदातून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, याविषयी तुम्ही आज साक्षी आहात. तेव्हा वेशीतले सगळे लोक वडीलजण म्हणाले, आम्ही साक्षी आहो. ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखे करो. एफ्राथा येथे तू मोठा कृती पुरुष आहेस. बेतलहेमात तुझी प्रख्याती हो. आणि तामारेच्या पोटी यहुदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे. या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे हो. मग बवाजाने रुथेशी लग्न केले व ती त्याची स्त्री झाली.
तो तिजेपाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीस म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडविणाऱ्याच्या जवळच्या आप्तविरहित ठेविले नाही. त्याचे नाव इस्रायलात प्रख्यात हो. हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा हो. कारण तुझी सून जी तुझबरोबर प्रीती करते व जी तुला 7 पुत्रांहून अधिक आहे, तिला हा पुत्र झाला आहे. मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली. नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारीने त्याचे नाव ओबेद असे ठेविले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. पेरेसाची वंशावळ ही, पेरेसाला हेस्रोन झाला, हेस्रोनास राम झाला, रामास अम्मीनादाब झाला, अम्मीनादाबास नहशोन झाला, नहशोनास सल्मोन झाला, सल्मोनास बवाज झाला, बवाजास ओबेद झाला, ओबेदास इशाय झाला आणि इशायास दावीद झाला. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. आणि ज्याप्रमाणे रुथला देवप्पांनी आशीर्वाद दिला, नामीला देखील विश्वासाने देवाने वाढवलं. तिच्या वृद्ध काळामध्ये ती थकली नाही, भागली नाही. आपल्या 2 स्त्रिया सुनांना घेऊन, ज्या तरुण होत्या, त्यांना घेऊन ती आपलं गाव सोडून, आपला देश सोडून दुसऱ्या देशात पलायन करून गेली. आणि तिथे देखील ती देवाबरोबर राहिली. आणि विश्वासाने तिने आपल्या रुथ या सुनेस खूप सुंदर असं जीवन तिने दाखवलेलं आहे. विश्वासाने त्या दोघी स्त्रिया चालल्या आणि परमेश्वराने त्यांचा जो शेवटचा जो जीवनाचा भाग आपण म्हणू शकतो की ज्या दुःखातून त्या पलायन करून आनंदाच्या जीवनामध्ये जात असताना परमेश्वराने त्यांचं शेत, त्यांचं वतन, जे काही त्यांचं गेलेलं होतं सुरुवातीला, ते सर्व काही परमेश्वराने त्यांना दिलं आणि त्यांनी प्रत्येक वेळेस देवाचे आभार मानले. त्याप्रमाणे आम्ही देखील जेव्हा अडचणीत असतो, समस्यांत असतो, आमच्या संसारामध्ये असतो, आम्हाला अनेक अडचणी येतात, समस्या येतात, अशाच प्रकारे आम्ही देखील देवाबरोबर राहणं, विश्वासाने प्रार्थना करणं आणि सतत दुसऱ्यांना देखील आशीर्वाद आमच्या मुखातून यावा, असंच परमेश्वराने आमच्या जिभेवर त्याचे शब्द ठेवावेत म्हणून रोज प्रार्थना करत जाणे हे प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनामध्ये ठाम असं निर्णय घेऊनच करावं. म्हणून देवबाप वचनावर आशीर्वाद देव. आमेन.